आज मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित काही जणांना वाटेल हे कुणी आधी का सांगितलं नाही. कारण बहुतेक नाती भांडणामुळे तुटत नाहीत, फसवणुकीमुळे सुद्धा नाही, तर 3 प्रश्न कधीच न विचारल्यामुळे हळूहळू संपतात. आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण तिसरा प्रश्न खूप लोकांना खूप उशिरा कळतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नमस्कार मित्रांनो, मनाच्या गुपिते चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. इथे आपण गोड गोड बोलत नाही, कोणालाही दोष देत नाही. इथे आपण नात्याचं सत्य बोलतो, कारण नातं वाचवताना खूप लोक स्वतःला हरवतात आणि शेवटी नातं पण जातं आणि स्वतःही उरत नाही. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील जे मनाला लागतात आणि आयुष्याला दिशा देतात, तरच चॅनलला सबस्क्राईब करा. इथे प्रत्येक व्हिडिओ काहीतरी शिकवतो. प्रश्न पहिला, मी तुला खरंच समजतो का? नात्यात प्रेम असतं, वेळ दिलेला असतो, आठवणी असतात, पण तरीही नातं तुटतं का? कारण समज नसते. समज म्हणजे फक्त ऐकणं नाही, समज म्हणजे समोरचा गप्प का आहे हे कळणं, तो चिडलेला आहे का हे समजणं, तो काही बोलत नाही पण आतून दुखावलेला आहे हे ओळखणं. खूप लोकांना वाटतं आपण एवढे दिवस सोबत आहोत, आपोआप समज येते, पण तसं होत नाही. समज विचारावी लागते, तपासावी लागते. कधी असं झालंय का, समोरचा शांत आहे आणि तुम्ही म्हणता काही नाही सोड, पण आतून काहीतरी बिघडलेलं असतं? हा प्रश्न विचारला गेला असता तर बरीच नाती वाचली असतील. प्रश्न दुसरा, मी बदललो तर तू माझ्यासोबत राहशील का? आयुष्यात एक ठिकाणी थांबत नाही. लोक बदलतात, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, पण नात्यात लोक एकमेकांना जुन्या चौकटीत ठेवतात. तू असाच असायला हवा, तू तशीच राहायला हवी, हे करू नकोस, ते बदलू नकोस, आणि हळूहळू एक जण स्वतःचं खरं रूप लपवायला लागतो. हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. मी बदललो, थोडा वेगळा झालो, तर तू मला स्वीकारशील का? कारण जिथे बदल मान्य नसतो तिथे नातं टिकत नाही, फक्त सवय उरते. प्रश्न तिसरा, सगळ्यात खोल आणि महत्त्वाचा, हे नातं नसलं तरी मी ठीक राहीन का? हा प्रश्न ऐकून काही जण घाबरतात, कारण ते विचारायला दजावत नाहीत. पण हा प्रश्न विचारणं स्वार्थीपणा नाही, हे शहाणपणा आहे. कारण नातं असावं, पण स्वतःचं अस्तित्व पुसून नाही. जर नातं तुटलं आणि तुम्हाला असं वाटलं माझं आयुष्य संपलं, तर हे धोक्याचं लक्षण आहे. खरं नातं तेच ज्यात 2 लोक एकमेकांच्या आयुष्यात भर घालतात, एकमेकांना पुसून टाकत नाहीत. नातं तुमचं आयुष्य असू नये, ते आयुष्याचा एक भाग असायला हवा. मी हे सगळं बोलतोय कारण मला लोक सुखी दिसावेत असं वाटतं. प्रेमात पडणं सोपं असतं, पण स्वतःला जपत प्रेम करणं खूप अवघड असतं. मनाची गुपिते तुम्हाला प्रेम शिकवत नाही, स्वतःला ओळखायला शिकवते. जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनात कुठेतरी लागला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत नात्यात राहूनही मन शांत कसं ठेवायचं. हे 3 प्रश्न विचारले तर नातं टिकेल की नाही हे कळेल. पण एक गोष्ट नक्की, तुम्ही स्वतःला हरवणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा या 3 प्रश्नांपैकी तुमच्यासाठी सगळ्यात कठीण प्रश्न कोणता.